श्री स्वामी समर्थ. आपल्यापेक्षा आपण दुसऱ्याला जास्त किंमत दिली, दुसऱ्याची जास्त काळजी घेतली तर त्या व्यक्तीला आपली काळजी वाटत नाही, पर्वा वाटत नाही किंवा आपल्याबद्दल काय वाटतं हा तो माणूस विचार करायचा विसरूनच जातो. फक्त तो माणूस स्वतःला काय पाहिजे हे असे आपल्यावर आरेरावेच करायला सुरुवात करतो. आपण म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जास्त प्रेम करत असू, त्याची जास्त काळजी घेत असू, तर त्या व्यक्तीने आपली थोडीफार तरी काळजी घ्यावी असे प्रत्येकाला वाटतच असतं. पण जेव्हा आपण खूप आपल्यापेक्षा जास्त म्हणजे आपण कधी स्वतःची काळजी घेत नाही, आपल्याला स्वतःला कधी खात नाही, पण ज्या व्यक्तीला आपण जास्त ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला त्याने काय खाल्लं पाहिजे, त्याचे कपडे व्यवस्थित आहेत का, त्याला काय हवं त्या म्हणजे प्रत्येक गोष्टीची तो व्यक्ती स्वतःची एवढी काळजी करत नसेल किंवा स्वतःला काय लागतं याचा कधी विचार करत नसेल, तितका विचार आपण त्या व्यक्तीचा सतत करत असतो की त्याच व्यक्तीभोवती जग गुंडाळून म्हणजे तेच व्यक्ती तेच जग आपलं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच या जगात नाही. असं बऱ्याचदा आपण काय होतं, एखाद्या व्यक्तीला जास्त जीव लावतो ना, तेव्हा ही गोष्ट आपल्या बाबतीत नक्कीच होते. कारण त्या व्यक्तीला आपण जेव्हा जितकं जीव लावतो तेवढा त्यातलं म्हणजे एक ते 1% पण त्या व्यक्तीला आपली काळजी नसते आणि आपण त्याची काळजी करण्यात आपण स्वतःला विसरूनच जात असतो की मी काहीतरी आहे, मलाही काहीतरी किंमत आहे किंवा माझंही स्वतःचे काही स्वप्न आहेत किंवा मी काहीतरी करायचं आहे, माझं एक वेगळं जग असेल, असं आपण बऱ्याचदा आपलं होऊन जातं. म्हणजे खूपदा असं माझ्याही बाबतीत घडलेलं आहे की खूप एखाद्या म्हणजे घरातलीच व्यक्ती आणि बाकीच्याच व्यक्ती आपल्याला ज्या घरातल्या म्हणजे ज्या व्यक्ती अगदी म्हणजे आपल्याला काहीच किंमत देत नाही त्या व्यक्तींना इतकं उचलून धरायचं की त्यांना काय पाहिजे नको की का, तर त्या व्यक्ती आपल्याला म्हणजे नावजतात, हां बाबा ही अशी करते तशी करते. म्हणून ह्या गोष्टी ऐकण्यासाठी मी पहिल्यांदा खरंच मला असं म्हणजे माझा स्वतःचाच अनुभव सांगते की मी दुसऱ्याने नावजावं यासाठी बरंच दुसऱ्यांचीच काळजी करत बसायची की आणि आपण प्रत्येकाची काळजी घेतो. प्रत्येकाला म्हणजे दुसऱ्यांचीच काळजी घेतल्यावर आपल्याला ते लोक नावजतात, आपलं नाव काढतात. पण आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, आपली पण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आपण दुसऱ्याचीच नेहमी काळजी घेत राहिलो ना तर आपल्याकडे त्याही लोकांनी त्यांचंही कर्तव्य असतं की त्यांनी आपल्याबद्दल पण तसा विचार केला पाहिजे, आपलीही तेवढी काळजी घेतली पाहिजे. आपण दुसऱ्यांच्याच विचाराने काळजी करत बसलो तर मग आपलं जीवन काय जगलो असं वाटतं. खूपदा असं होतं की आपण दुसऱ्यांची काळजी घेऊन पण त्या व्यक्तीकडून काय थोडीशी आपली एक अपेक्षा असते की त्या व्यक्तीने थोडं तरी आपल्याला विचारावं, आपली स्वतःची आपल्याला काय हवं नको, आपली काय म्हणजे आपलं दुखतंय का काहीतरी विचारावं, अशी आपण पण थोडीशी तरी अपेक्षा त्या व्यक्तींकडून व्यक्त केली ना तर त्या व्यक्तींना फक्त आपल्याला राबवून घ्यायलाच जमतं. आणि आपण पण मूर्ख असतो की आपण सारखंच त्यांच्या पुढे करत असतो, त्यामुळे आपली शून्यच किंमत होते. आपण खरं तर आपली किंमतच राहत नाही, कारण आपण स्वतःलाच काही किंमत दिलेली नसते. आपली काही स्वतःची पण काहीतरी आपल्या स्वतःची काळजी आपण कधी घेत नाही. आपण काही आजारी पडलो तर ही अशी लोक कधी विचारतसुद्धा नाहीत की आपण ज्यांची अगदी मनापासून काळजी घेतो, जे आजारी पडू नयेत म्हणून त्यांना चांगलं खायला घालतो किंवा त्यांच्या बाबतीत आपण पावसात निघाले तरी छत्री त्यांना अगोदर द्यायचं, उन्हात निघाले तर त्यांची काळजी, पाण्याच्या बाटल्या भरून द्यायच्या, म्हणजे अगदी छोट्या ती सगळ्या काळजी आपण स्वतः करायच्या. पण त्या व्यक्तीने आपली कोणतीच काळजी केली नाही तर आपल्या मनाला खरंच इतकं दुःख होतं. आणि बऱ्याच ठिकाणी असं घडतं की आपण स्वतःची काळजी न घेता दुसऱ्यांचीच काळजी घेत बसतो आणि ज्यावेळेस आपली तब्येत खराब होते किंवा आपल्याला ज्या व्यक्तींची काही गरज असते त्यावेळेस ती व्यक्ती अजिबात उपलब्ध नसते आणि आपण त्यांचीच काळजी करायची अगदी म्हणजे आपण स्वतःहूनच. खरं तर त्यावेळेस कळत नाही, पण ज्यावेळेस आपल्याला खरंच गरज असते ना, असं कोणी सपोर्ट करत नाही, त्यावेळेस आपल्याला खरंच म्हणजे इतकं वाईट वाटतं की काय म्हणजे आपण का म्हणून त्या व्यक्तींना इतकं जीव लावला आणि त्या व्यक्तींनी
आपल्याला काहीसुद्धा जरासुद्धा त्यांचंही कर्तव्य असतंच ना की आपली ही काळजी घ्यायचं. मग प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी आपण उपलब्ध असतो, पण आपल्याला कधी हवे असतील, आपल्याला काहीतरी मदत हवी असेल, आपल्याला काय हवं असेल, तेव्हा ती लोकं अजिबात उपलब्ध नसतात आपल्यासाठी. मग आपण का म्हणून म्हणजे स्वतःचा विचार न करता आपण स्वतःसाठी पण जगलं पाहिजे, असं म्हणजे खूप उशिरा कळतं बऱ्याच जणांना. आणि मग त्यावेळेस म्हणजे बऱ्याच वेळेला आपण अडकून राहतो या अशा गोष्टींमध्ये की नाही, घरच्यांसाठीच आपण आहोत, आपण घरच्यांना खुश ठेवलं म्हणजेच सगळ्या गोष्टी. पण आपण स्वतःच्या पण खुशाली, आपली स्वतःची पण काळजी तितकी घेतली पाहिजे खरंच. कारण आपली जर तब्येत बिघडली तर आपल्याला असं कोणी विचारलं नाही तर खूप वाईट वाटत असतं. आपण ज्यांची काळजी करतो ते त्यांच्या लाईफमध्ये मस्त असतात. ते कधी आपला काडी मात्र विचारसुद्धा करत नाहीत की बाबा आपलीही कोणीतरी काळजी इतकी घेते तर आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे, असे त्यांच्या मनातसुद्धा येत नाही. मग आपणच किती मूर्खपणा करतो ना. खरंच ह्या गोष्टींवर खरं लक्ष देऊन आपण स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे. खरं तर माझं असं म्हणणं आहे, जास्त एखाद्याच्या पुढं केलं ना खरंच काहीच किंमत नसते आपल्याला म्हणजे घरामध्ये तर. आणि आपण घरकाम करतो हे कशासाठी की आपल्याला घरच्यांसाठी आपली काळजी असते. आपण त्यांना चांगलं खायला प्यायला बाहेर खाऊ नये म्हणून बऱ्याचदा आपण घरचे डबे वगैरे देतो, पण बऱ्याचदा बाहेर पण खाल्लं जातं. आणि आपण घरातून एवढं मन लावून डबे दिलेले असतात, केलेले असतात. अशा बऱ्याच गोष्टी घरामध्ये अशा घडत असतात. त्यामुळं आपण आपली स्वतःची काळजी घेण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. इतरांची पण काळजी घेतली, त्यांनाही आपण अशी आठवण करून दिली पाहिजे की मी एकटी राबून काय, माझीसुद्धा तुम्ही काळजी तेवढीच घेतली पाहिजे. आपण काळजी घेणं सोडून दिलं ना, त्या लोकांना बरोबर कळतं. मग आपण अजिबात त्यांची म्हणजे प्रत्येक वेळी त्यांनी मागितली ती वस्तू हातामध्ये द्यायचा असं करणं टाळलं पाहिजे. तरच ह्या गोष्टीवर सोल्युशन आहे. तर आपण नेहमी आपल्यामध्ये हा बदल तर नक्कीच करून घ्यावा. तर म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत मला हा अनुभव आलेला आहे आयुष्यामध्ये. तर मी थोडीशी आता तेवढ्या बाबतीत थोडी सतर्क झाली आहे. कारण स्वतःला पण आपण तेवढीच किंमत दिली पाहिजे की इतरांना दुसऱ्यांच्या पुढे करून दुसऱ्यांनी आपल्याला नावजावं, आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपण सतत त्यांची काळजी करणं ह्या केवळ मूर्खपणाच आहे माझ्या मते तर. कारण आपण सगळ्यांनीच एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. असं नाही की एकच व्यक्ती काळजी घेतो आणि बाकीच्यांनी एकदम निवांत आराम करावा. सगळ्यांनी एकच व्यक्ती घरातलं काम करतो आणि बाकीच्यांनी नुसते ऑर्डर देणं, हे काम करणं हे बरोबर नाही. तर आपण प्रत्येकाला जाणीव करून दिली पाहिजे की नाही, हे माझं एकटीचं काम नाही, हे घरातल्या सगळ्यांचंच काम आहे. असं प्रत्येकाला जर आपण आठवण करून दिली आणि माझंही शरीर आहे, मीही थकते, मलाही आराम करण्याची गरज आहे, असं आपण प्रत्येकाला असं दाखवून दिलं, आपण काहीच बोललो नाही ना, तर आपण असेच म्हणजे राबवले जाणार आहे घरामध्ये. त्यामुळं आपण प्रत्येकाला ह्या गोष्टीची आठवण करून दिलीच पाहिजे. नाही, मी तुमची जितकी काळजी घेते मीही तितकीच महत्त्वाची आहे आणि मलाही तुम्ही तेवढाच सन्मान दिला पाहिजे की मी जेवढा तुम्हाला देते. आपण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट पण जपलं पाहिजे असं मला वाटतं की आपला आत्मसन्मान आपण कमी करून दुसऱ्याला जास्त किंमत द्यायची काही गरज नाही. आपण दुसऱ्याला किंमत देऊ तेवढी आपली किंमत खरंच कमी होत असते. त्यामुळे स्वतःच्याही आपण आरोग्याकडे, आपल्या तब्येतीकडे, आपल्या आवडीनिवडी, आपले छंद, आपल्याला काय वाटतं आपण थोडंसं फिरायला जायचं. आपण तर ह्या घरातल्या कामांमुळे वगैरे सगळं, आपल्या मैत्रिणी असतात, आपल्याला काय आवडत असतं हे सगळं विसरून गेलेलो असतो. आणि मग आपण ज्यांची काळजी करत असतो आणि त्यांनाच आपली पर्वा नसते बऱ्याच वेळेला. त्यामुळं बाकीच्यांची काळजी सोडून आपण आपले छंद, आपल्यालाही काही वाटते त्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे. कारण ह्या गोष्टी जर आपण नाही जपल्या तर आपण खूप म्हणजे आपण मानसिकरित्या आपलं मानसिकता बिघडून आपण म्हणजे, आणि ही लोकंसुद्धा आपली मानसिकता बिघडवण्यासाठी जबाबदार असतात बऱ्यापैकी घरामध्ये. त्यामुळं आपण आपली मानसिकता कशी न बिघडू देता आपलं स्वतःचं आरोग्य, आपल्या मनातल्या इच्छा, आपल्याला काय हवं आहे, आपण काय आयुष्यात चांगलं करू शकतो. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी म्हणजे गुण असतात की जे डेव्हलप आपण केलं तर आपल्या आयुष्यात आपण खूप काही करू शकतो. तर आपण इतरांची काळजी करत बसलो नुसती आणि आपण आपल्या प्रगतीकडे लक्ष दिलं नाही तर आपली अधोगतीच होणार. आपण कधीच पुढे आयुष्यात जाऊ शकत नाही. त्यामुळं
आपण दुसऱ्याची काळजी पहिल्यांदा न करता आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. कारण दुसऱ्यांची काळजी घेऊन आपण नेहमी कायम मागंच राहतो.